नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त अशा दह्याच्या 2 प्रकारच्या कढी करणार आहोत। तर ह्या कढी करायला एकदम सोप्या आहेत आणि चवीलाही तितक्याच छान लागतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर आपण पहिल्यांदा ओव्याची कढी कशी करायची ते पाहणार आहोत। तर ही कढी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा आणि आता ओवा आणि जिरेची बारीक पूड करून घ्यायची। तर इथे छान अशी बारीक पूड करून झाली आहे। आता या वाटलेल्या पूडमध्ये आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे। 2 मोठे चमचे बेसन पीठ टाकायचं आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं। तरी ते छान असं मिक्सरला फिरवून झालं आहे। आता कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचं आहे। आता तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा ओवा टाकायचा आहे, पाव चमचा हिंग, 4 ते 5 मिरच्या बारीक चिरून टाकायच्या आणि आता मिरची छान अशी परतून घ्यायची आहे। तर मिरची छान अशी परतली की यात आपण जे मिक्सरला दही वाटून घेतलं ते यामध्ये टाकायचं आहे आणि आता यातच 1 ग्लास पाणी टाकायचं आहे। पाणी टाकून झालं की हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 3 छोटे चमचे साखर टाकायची आणि आता ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। तरी ते छान अशी व्यवस्थित मिक्स झाली आहे आणि आता याला थोडीशी उकळी आली की गॅस बंद करायचा आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। तरी ती आपली मस्त अशी खमंग ओव्याची कढी तयार झाली आहे। तर ही कढी करायला एकदम सोपी तर आहेच आणि चवीलाही तितकीच छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आता आपण दुसरी कढी पाहूयात, फेटलेल्या दह्याची कढी। तरी ते मी हे दही फेटून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। तर साधारण 1 मोठा चमचा तेल टाकलेलं आहे। आता यामध्येच 1 चमचा जिरे मोहरी टाकायचे। जिरे मोहरी दोन्ही छान असे तडतडले की बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे। आता हा लसूण हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा। तरी ते लसूण छान असा परतून झालेला आहे। यातच बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची। आता मिरची छान अशी परतून झाली की त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा। कढीपत्ता थोडासा तडतडला की यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचं आहे आणि ते हिंग टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून झालं की जे दही फेटून घेतलं त्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आणि व्यवस्थित असं दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने इथे बेसन पीठ छान असं मिक्स करून झालेलं आहे। हे दही आणि बेसन पीठ छान असं मिक्स करून झालं की या फोडणीमध्ये पाव चमचा हळद टाकायची आणि आता यामध्ये फेटलेलं दही टाकायचं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने छान असं मिक्स करून झालं की यामध्ये पाणी टाकायचं आहे। आता पाणी टाकून छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून झालं की छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता मीठ मिक्स करून झालं की याला 1 उकळी येऊन द्यायची। तर उकळी येत असताना आपल्याला ही कढी व्यवस्थित हलवत राहायची आहे, म्हणजे कढी फुटत नाही। आणि आता याला 1 उकळी आली की यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, पुन्हा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची। तर अशा पद्धतीने सतत हलवत ही कढी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता यामध्ये चवीनुसार साखर टाकायची आणि आता गॅस बंद करायचा आणि ते मस्त आपली ही फेटलेल्या दह्याची कढी तयार झाली आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ह्या दोन्ही कढींची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।